वेलकम टू आर लाईफ कार्ट. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे आणि आज आम्ही आपल्याला घेऊन चाललोय पुष्पम संस्कृती रिसॉर्ट, जे आहे कर्जत येथे. रिसॉर्ट मध्ये आल्या आल्या आपण गाडी इथे टेम्पररी पार्क करायची आणि इथे स्पष्ट लिहिलंय बर का, पार्किंग ॲट युअर ओन रिस्क. पण इथे जास्त वेळ नाही ठेवत, आपण नंतर आतमध्ये घेऊन जातो गाडी. चेक इन टाइम 2 वाजेचा आहे आणि इथेच आपण चेक इन फॉर्मॅलिटीज आपल्या संपवतो. वेलकम ड्रिंक घ्या छान आणि आपल्या चेक इन फॉर्मॅलिटीज संपवून घ्या. इथेच रेस्टॉरंट आहे बाजूलाच. 12:30 ते 3:30 पर्यंत लंचचा टाइम आहे आणि ब्रेकफास्ट सुद्धा आपल्याला इथेच सर्व केला जातो. त्याचा टाइम 7:30 ते 10:30 पर्यंतचा आहे. डिटेल्स, लंच, ब्रेकफास्ट काय काय आहेत सगळं आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. ह्या रिसॉर्टमध्ये काही विला आहेत विथ स्विमिंग पूल, विदाउट स्विमिंग पूल आणि काही स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत विथ बाथटब. पर ॲज पर रिक्वायरमेंट आपण कॉल करा आणि माहिती घ्या. भरपूर इनडोअर ॲक्टिव्हिटीज, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आणि रिसॉर्टच्या काही सेल्फ इनिशिएटेड ॲक्टिव्हिटीज सगळं आहे. सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. स्टे ट्यून्ड अँड सबस्क्राईब नाव. आमचं स्टुडिओ अपार्टमेंट होतं, त्याची रूम टूर आपण करूयात आता. लॉबीपासून अगदी जवळच हे शॉप आहे, जिथे कुरकुरे, लेज, मॅगी, थोड्या कॅडबरीज आणि कोल्ड्रिंक्स अशा काही गोष्टी मिळतात आणि ज्याची ती डोअर स्टेप डिलिव्हरी आपल्याला आपल्या विला किंवा आपल्या अपार्टमेंटमध्ये ते आणून देतात. त्या शॉपच्याच बाजूला एक 4 फ्लोअरची बिल्डिंग आहे, ज्याच्यामध्ये मल्टिपल स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत. आमची रूम आपण आता बघूया. एंट्री केल्या केल्या इथे आपल्या शूजसाठी ओपन स्पेस अवेलेबल आहे. हॉलमध्ये AC, फॅन, सोफा कम बेड, एंटरकॉम, टेबल्स, TV आणि किचनचा सेटअप आपण तो बघू शकता. स्टोरेज काही असेल, तुम्हाला कुक करायचं असेल, मल्टिपल डेज राहायचं असेल तर एक छोटंसं स्टोरेज आणि फिल्टर पण आहेच. इंडक्शन आहे आणि मायक्रोवेव्ह आपण बघू शकता. केटल, मिनी फ्रिज, थोडेसे ग्लास, चमचे आणि डिशेस इथे आहेत. दोन चेअर्स, एक टेबल आणि छोटासा व्ह्यू असा ह्या गॅलरीला होता. एसीचं पाणी थोडं ड्रिप होतं आणि खूप क्लीन नव्हती, त्याच्यामुळे आम्ही गॅलरीचा यूज खूप केला नाही. हा आहे तुमचा पॅसेज एरिया, जिथे बॅग्स ठेवायला एक्स्ट्राचं तुमचं पिलो किंवा कम्फर्टर आहे, सेफ्टी लॉकर आहेत, त्या फॅसिलिटीज इथे होत्या. बाथरूममध्ये शेविंग किट नव्हता, शॉवर कॅप नव्हती, फक्त तुम्हाला पेस्ट आणि ब्रश होते, शेविंग मिरर होता, बेसिक हँडवॉश होता. बाथटब स्पेशियस होता, परंतु इथे पण क्लिनिंग खूप जास्त चांगलं नव्हतं आणि ह्याचं ड्रेनेज बाथटबचं बाहेर व्हायचं, पूर्ण बाथरूममध्ये पाणी फिरायचं. त्याच्यामुळे क्लिनिंगच्या दृष्टीने इतका छान वाटला नाही मला हा रिसॉर्ट, फ्रँकली विचाराल तर. तुम्ही बेडरूमचा व्ह्यू बघा, तोपर्यंत आपण प्राइसिंग डिस्कस करूयात. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, इनडोअर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आणि रिसॉर्ट इनिशिएटेड ॲक्टिव्हिटीज या सगळ्यांचे आम्हाला ह्या रूमसाठी लागले 7,000 रुपये प्लस GST. आता हे वर्थ आहेत की नाही हे आपण व्हिडिओमध्ये बघूच या. आता आपण बघूयात आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. हा आपल्याला टेनिसचा सेटअप दिसतोय. आता इथून पुढे आहे आपला चेसचा सेटअप, ओपन चेस, फन फॉर द किड्स. हा त्यांचा क्लब हाऊस एरिया आहे, जिथे छान
टेनिस तुम्ही खेळू शकता, जेवणानंतर वॉक करू शकता, कारण डिनर इथेच सर्व होतो स्विमिंग पूलच्या बाजूला वीकेंडला. आम्ही गेलो तेव्हा 4 ते 6 पूल पार्टी होती. सो डीजे म्युझिक सोबत तुम्ही पाण्यात एन्जॉय करू शकता. ॲक्टिव्हिटीज क्लब हाऊसच्या बघूया. 4 to 6 शूटिंग, आर्चरी, ऑर्गॅनिक फार्म व्हिजिट आणि संध्याकाळी इनडोअर गेम्सची कॉम्पिटिशन आणि हौजी पण होतं. आता ऑर्गॅनिक फार्मिंग आणि आर्चरीचं लोकेशन हे होतं. इथे किड्स प्ले एरिया पण आहे आणि सगळं नियर बाय आहे. खूप तुम्हाला वॉक नाही करायला लागत. सगळं त्याच एरियात आहे. आता आपण इनडोअर ॲक्टिव्हिटीज बघूया. इथे आपण टेबल टेनिस बघू शकता. ह्या एरियामध्ये सगळे आपले बोर्ड गेम्स आहेत किंवा फूसबॉल फ्रेंड्स बघितलं असेल तर कॅरम आहे, लुडो आहे, स्नूकर आहे. क्लब हाऊस एरियामध्येच 7 ते 8 काहीतरी हौजी गेम होतात. तो पण तुम्ही खेळू शकतात किंवा या इनडोअर गेम्सचे कॉम्पिटिशन रिसॉर्ट कंडक्ट करतं. सो यू कॅन हॅव फन ड्युरिंग दॅट टाइम. आता आपण फूड डिटेलमध्ये डिस्कस करूयात. हा आहे लंचचा मेनू. इथे कॉर्न सूप होतं, व्हरायटी ऑफ सॅलड्स होतं, 2 टाईपचे लोणचे, पापड, चटणी, क्रिस्पी कॉर्न हा छान होता, मस्त बनला होता. पास्ता जो कच्चा होता, वरण भात ओके ओके, रोटी, बटर रोटी ॲक्चुअली बटर छान आपण भरपूर लावून घेऊ शकतो. पनीरची एक सब्जी होती, जयपुरी, वेज जयपुरी, फ्राईड राईस, chocolate pudding which was not at all tasty, mohan thal, ice cream and buttermilk. आता जाऊया आपण डिनर आयटम्स कडे. इथे लाईव्ह काउंटर होता जिथे आपल्याला काही फ्रुट्स होते, पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, पावभाजी. हे चायनीज काउंटर होतं, राईस, नूडल्स, व्हरायटी ऑफ राईस होते तिथे. बेबीक्यू होतं ज्याच्यात मशरूम, पनीर, कॅप्सिकम आणि बेबीकॉर्न होतं. ही तुमची सिटिंग अरेंजमेंट आहे. तशी स्पेशियस जागा आहे, परंतु गर्दीच्या वेळेला थोडी कमी पडते. हा बघा बर्फाचा गोळा आहे इथे कालाखट्टा फ्लेवरचा. सॅलड्स बघू शकता आपण. इथे चीज बॉल्स होते, पोह्यांचे कटलेट्स होते, आयटम्स भरपूर होते. आता जर तुम्ही मला विचाराल तर पुष्पम रिसॉर्टला तुम्ही जर प्रेफरन्स देणार असाल तर व्हेज हा जर तुमची प्रायोरिटी आहे तर नक्कीच तुमच्या सगळ्या गरजा इथे पूर्ण होतील. फूड नॉट बॅड, नॉट वर्स्ट असं आहे, ओके ओके आहे, छान पण आहेत काही काही गोष्टी. सो त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हेज आणि जैन असं प्रेफरन्स असेल तर नक्कीच या रिसॉर्टला व्हिजिट द्या, तुम्ही डिसअपॉइंट होणार नाही. आता ब्रेकफास्ट डिस्कस करूया. ब्रेकफास्टमध्ये डिटॉक्स वॉटर, फ्लेवर्ड योगर्ट्स 3 टाईपचे, वॉटरमेलन ज्यूस, सांबर, स्प्राउट्स, फ्रूट्स, पीनट्स, मसाले, 2 टाइप्स ऑफ टी केक्स, 3 टाईपच्या चटण्या, मिसळ पाव, इडली, मेदूवडा, उपमा आणि टोस्ट करायला ब्रेड, जाम, बटर, चहा, दूध. तुम्ही केलॉग्स किंवा मुसली टाईप पर्सन असाल तर ते पण अवेलेबल आहे. शिरा आहे आणि सेम आयटम इथे जैन फूडमध्ये अवेलेबल आहेत. फूड, ॲक्टिव्हिटीज, प्राइसिंग, रूम टूर आपण सगळं डिस्कशन केलेलं आहे. आता तुम्ही नक्कीच चांगला निर्णय घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि काही क्वेरीज असेल तर नक्की विचारा.